नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी खांडवी सर आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं काय नियोजन, कशा पद्धतीची भरती प्रक्रिया आहे? आजपासून या ठिकाणी फिजिकल इव्हेंट सुरू झालेले आहे आणि मीनाताई ठाकरे स्टेडियम या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक अवेलेबल आहे। पावसाळ्याच्या दृष्टीने हा जो ट्रॅक आहे हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि पाऊस आला तरी 15 मिनिटात हा ट्रॅक ओपन होणार आणि आपण पुढील इव्हेंट घेऊ शकतो। शिवाय या ठिकाणी RFID तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करणार आहोत। स्टार्ट टाईम एंड टाईम कॅल्क्युलेट होऊन रिअल टाईम उमेदवाराचा येणार आणि त्याच्यामध्ये त्याला टाईम कॅल्क्युलेट होऊन गुण भेटणार आणि त्याच्यामध्ये अपील होण्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे आपण डिजिटल टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरत आहोत। सर, आचारसंहितेनंतरची पहिलीच भरती प्रक्रिया, कसा उत्साह बघायला मिळतोय? किती संख्येने उमेदवार आलेले आहेत? आपल्याकडे 7,717 उमेदवार 118 जागांसाठी आहे। रिस्पॉन्स चांगला आहे, व्यवस्थित रिक्रुटमेंट या ठिकाणी चांगल्या प्रकारे होणार आहे। चांगले उमेदवार आम्हाला भेटतील आणि सदरची जी भरती आहे ही पारदर्शक पद्धतीने आम्ही घेणार आहोत। शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ही भरती सुरू झालेली आहे। एका उमेदवाराला 5 ठिकाणी अर्ज करण्याचा चान्स आहे, त्यामुळे त्याचं एका दिवशी इव्हेंट आल्या तर त्याला दुसरा दिवस भरतीसाठी आपण स्वतंत्रपणे उपलब्ध करून देणार आहोत। सर, तृतीयपंथी आणि माजी सैनिकांसाठी काही आपण परीक्षा देतोय यावेळेला, असं काही आहे? आपल्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडे 2 उमेदवार आहेत आणि त्यांची इव्हेंट आपण नियमानुसार शेवटच्या दिवशी या ठिकाणी घेणार आहोत। खूप खूप धन्यवाद। तर चंद्रकांत खांडवी सर जे संपूर्ण नियोजन या भरती प्रक्रियेचं बघतायत, अत्यंत चोख अशा पद्धतीचं नियोजन खरं तर पोलीस भरती प्रक्रियेचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पाऊस जर आला, पावसाचा जर व्यत्यय आला तर निश्चितपणे तारीख देखील बदलली जाणार आहे आणि त्याच्यामुळे या भरती प्रक्रियेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।